डॉक्टर, शुगर थोडी वाढली आहे, तर मग मेडिसिन घ्यावी की नाही? हा प्रश्न जवळपास सर्व प्रीडायबिटीस असणाऱ्या लोकांच्या मनात असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की कोणाला मेडिसिनची गरज आहे आणि कोणाला फक्त लाईफस्टाईल चेंजेस आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करणार आहे. प्रीडायबिटीस म्हणजे सध्या तर डायबिटीस नाही, पण भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. आपण बॉर्डर लाईनला असतो डायबिटीसच्या. फास्टिंग शुगर ही 100 ते 125च्या दरम्यान असणं आणि HbA1c रिपोर्टमध्ये 5.7 ते 6.4च्या दरम्यान असणे याला म्हणले जाते प्री डायबिटिक रेंज. आणि ही रेंज फक्त एक वॉर्निंग स्टेज असते. हा डायबिटीस नाही, पण प्री डायबिटीस असतो. आपण एका बॉर्डर लाईनला असतो. योग्य वेळी जर आपण काळजी घेतली, लाईफस्टाईलमध्ये व्यवस्थित असे चेंजेस केले, प्रॉपरली ट्रीटमेंट केली, तर आपण स्वतःला डायबिटीस होण्यापासून वाचवू शकतो. ही एक प्रकारे वॉर्निंग स्टेजच असते. सर्वांना लगेच मेडिसिन लागतीलच असे नाही. फक्त आपली शुगर थोडीशी वाढलेली असेल, वजन थोडे वाढलेले असेल, फॅमिलीमध्ये डायबिटीसची हिस्ट्री नसेल आणि काही कॉम्प्लिकेशन जर क्रिएट झालेले नसतील, तर अशा कंडिशनमध्ये केवळ आपण लाईफस्टाईल चेंजेस करून देखील डायबिटीसला रिव्हर्सल करू शकतो. म्हणजे थोडक्यात प्री डायबिटीसला रिव्हर्सल करू शकतो. यामध्ये योग्य असे डाईट, नियमित चालणं, एक्सरसाइज करणं आणि वजन आपलं 5 ते 7% कमी करणं हे खूप प्रभावीपणे काम करत असतं. परंतु प्रत्येक वेळी लाईफस्टाईल बदलणं पुरेसे नसतं. अनेकदा वजन खूपच जास्त असेल, शुगर कायम वाढत असेल किंवा आपले HbA1c 6.2 ते 6.4च्या दरम्यान असेल किंवा फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग हिस्ट्री असेल डायबिटीसची किंवा PCOD, फॅटी लिव्हर किंवा BP अशा पद्धतीचा आपल्याला जर त्रास असेल, तर बाकी आपल्याला मेडिसिन्स ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून सुरू करावे लागतात. मेडिसिन सुरू करण्याचा अर्थ आपल्याला डायबिटीस झाला आहे म्हणून सुरू करतोय असं नाही, परंतु डायबिटीस आपल्याला होऊ नये या प्रोटेक्शनसाठी ही मेडिसिन्स सुरू करणं आवश्यक असतं. नॉर्मली 2 प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार असा असतो की जो म्हणतो मेडिसिन घ्यायचंच नाहीये, आणि दुसऱ्या प्रकारातील लोक असे असतात की थोडीशी जरी आपली शुगर हाय झाली की ते खूप घाबरतात. परंतु याचं योग्य उत्तर असं आहे की या दोन्हीचं मध्य साधलं पाहिजे. कारण इंडिव्हिज्युअली म्हणजे प्रत्येकाची रिस्क, लाईफस्टाईल किंवा रिपोर्ट्स हे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे डिसिजन घेताना तो इंडिव्हिज्युअली कंडिशन पाहूनच घेतला गेला पाहिजे. प्रीडायबिटीस ही घाबरण्याची तर गोष्ट नाही, परंतु दुर्लक्ष करण्याची देखील गोष्ट नाहीये. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि लाईफस्टाईलमध्ये व्यवस्थित चेंजेस करणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे. आपण प्रीडायबिटीसकडून डायबिटीसकडे जाण्यापासून स्वतःला वाचवू शकतो याद्वारे. परिणामी योग्य निर्णय, योग्य लाईफस्टाईल चेंजेस हे आपल्याला प्रीडायबिटीसकडनं डायबिटीसकडं जाण्यापासून वाचवू शकतात. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.